हाय फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा. त्यासाठी मी हे गाजर रात्रीच किसून ठेवलेले आहे, कारण सकाळी वेळ मिळत नाही गाजर किसायला. तर आता मी इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे. तर हे पहा, कढई मध्ये तूप टाकून छान असं मी तूप ते तापवून घेतलेलं आहे. थोडस तूप आणखी टाकणार आहे मी त्याच्यात. तुम्ही तूप नसेल तर डालड्यामध्ये किंवा तेलामध्ये सुद्धा भाजू शकता. तुपामुळे गाजराचा हलवा चांगला लागतो. आता हे तूप चांगलं तापवून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, तूप छान असं तापलेलं आहे, त्याच्यातून वाफ सुटत आहे. आता याच्यामध्ये आपण थोडस फ्लेवर येण्यासाठी इलायची पूड टाकूया. छान परतून घेऊ. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा किसलेला गाजर. याच्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याला छान असं भाजून घ्यायचं तुपामध्ये. आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे गाजराचं सीझन आहे. तर हलवा तर खायलाच पाहिजे. छान असं याला मस्त याची क्वांटिटी कमी होईपर्यंत आणि हा मऊसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान. हलवा छान भाजून होईपर्यंत त्याला 15 ते 20 मिनिट लागतात पूर्ण चांगल्या पद्धतीने शिजायला. तोपर्यंत आपल्याला दुसरं काम करायचं आहे, ते म्हणजे स्वयंपाकसुद्धा. सकाळी मला डबा पण द्यायचा असतो मुलीच्या बाबाला. तर मी तोपर्यंत आलू शिजून घेते आणि आलूची चटणी आज बनवते. टाईम वेस्ट ठेवायला नको ना, कामं पण करावी लागतात. आपला इंटरेस्ट पण दाखवावा लागतो कशात आहे ते. तर मग आता आपला हलवा हा चांगला शिजला असेल. चला तर मग आपण आता बघूया आपला हलवा कसा झाला आहे. हे बघा फ्रेंड्स, हलवा छान असा शिजून झालेला आहे. तर आता मी याच्यामध्ये दूध टाकणार आहे. मी ऑलरेडी थोडं दूध टाकलं, ते टाकताना थोडा व्हिडिओ माझा स्किप झाला होता. तर मी आता पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे. मी याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे. आता हे दूध पूर्ण याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे छान असं. दूध टाकल्याने हलवा आणखी नरम येतो आणि चांगला शिजतो सुद्धा. आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत मी याच्यामध्ये एक फूड कलर ॲड करणार आहे, थोडा रेडिश कलर यायसाठी. रेड तर नाही आहे माझ्याकडे, ऑरेंज कलर आहे बेलंबीचा. तर तो मी आता इथे एका वाटीमध्ये बनवून घेतलेला आहे आणि हा आपण आता याच्यामध्ये टाकून देऊया. कलरने तर डिश जे आहे आपले ते पाहायला खूप छान. हे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. माझ्याकडे अवेलेबल होता हा कलर, त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे याच्यामध्ये. हे दुधामध्ये सुद्धा छान असं शिजू द्यायचं आहे आपल्याला. आणखी थोडा नरम होईपर्यंत 10 ते 15 मिनिट तुम्ही त्याला शिजू देऊ शकता. आणि याच्यावर थोडा वेळ आपण त्याला शिजू देणार आहे. अधूनमधून त्याला आपल्याला फिरवायचं आहे, म्हणजे तो बुडी लागला नाही पाहिजे. त्याकरिता तेवढं आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आपलं दुसरं काम कोणतंही करू शकतो. स्वयंपाक करताना हलवा जर बनवला तर आपला
स्वयंपाकावर पण लक्ष राहतं, स्वयंपाक पण बनतो आणि हलवा पण बनतो. छान रेसिपी आहे, नक्की करून बघा. आवडल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत मी आता बनवणार आहे पोळ्या. हलवा आपला बनायचा आहे, पूर्ण खायचा आहे. शेवटपर्यंत हलवा रेसिपी नक्की पहा, इंटरेस्टिंग आहे बरं का. चांगलं शिजलं आहे आणि मी आता 1 वाटी शुगर याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता शुगर ॲड केल्यानंतर आता आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. शुगर टाकल्यानंतर याला फक्त पाणी टाकतं, शुगरचा पाक होऊन किती छान होते. याला सुद्धा आता आपण थोडा वेळ मिक्स देऊ. तोपर्यंत आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट, काजू, बदाम, मनुका जे काही तुमच्याकडे असेल अवेलेबल ते तुम्ही टाकू शकता किंवा त्याला स्किपसुद्धा करू शकता. तर माझ्याकडे आहे थोडे काजू बदाम, तर मी ते याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्याला आपण बारीक बारीक असं कट करून घेऊया. तर आता हे साखर सगळं याच्यामध्ये छान असे विरघळून याच्यामध्ये सुद्धा छान पद्धतीने हलवा शिजला आहे. तर आपण याच्यामध्ये ॲड करूया थोडासा मनुका. हे बघा, मी थोडासा मनुका याच्यामध्ये ॲड करते. तुम्हाला जर नसेल आवडत किंवा अवेलेबल असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आणि थोडं काजू बदामसुद्धा मी याच्यामध्ये मॅश करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये ॲड करून घेऊ. हलवा खाण्यासाठी रेडी आहे. तर हा बघा आपला गाजर हलवा छान असा तयार झालेला आहे. आता आपण याला ओजस्वीला सर्व करूया. ती आपल्याला सांगेल की हलवा कसा बनला आहे. चला तर मग ओजूला आपण हलवा सर्व करूया. छान छान. ओजू, हे घे हलवा. कसा झालाय तर याच्यामध्ये सांगा. खाऊन खा 1 चम्मच. गरम आहे, थोडासा घे, थोडासाच घे चम्मचमध्ये. मी देते काढू. हां, कसा झालाय? मस्त झालाय का? यम्मी. हस. तर ओजू म्हणते की हलवा यम्मी झालाय. तर तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुमची अडचण सॉल्व करेल. तर ठीक आहे, चॅनलला पाहत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.